तर गाईस आम्ही स्टॅच्यू ऑफ लिबर्टी स्टॅच्यू ऑफ गाईस इथून बस मिळते, फ्री बस असतात. हे बघा गाईस, स्टॅच्यू ऑफ युनिटीला फेमस डॅम सरदार सरोवर डॅम आहे, मोठा डॅम आहे. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, द एम टू बसमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता आपण आलो आहोत सरदार सरोवर डॅम बघण्यासाठी. आणि हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सगळ्यात मोठं धरण आहे सरदार सरोवर. आणि पहिलं धरण आहे अमेरिकेतील ग्रँड कुली म्हणून. तर समोर दिसतंय ह्यूज सगळ्यात असं मोठं सरदार सरोवर हे धरण बघू शकता. आपल्या कॅमेऱ्यामध्ये हे असं लहान दिसते, पण प्रत्यक्षात आपण डोळ्याने पाहिलं तर खूपच असं हे मोठं धरण आहे. आणि हे विशेष म्हणजे आपले हे पाणी सोडताना आपल्याला हे व्ह्यू बघायला मिळतं आहे. कारण नेहमीच असं हे पाणी सोडलेलं नसतं, आपल्याला हे प्रत्यक्षात बघायला मिळतं. नर्मदा नदीवर बांधलेलं हे डॅम आहे. या धरणाचं भूमिपूजन पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलं होतं 5 एप्रिल 1961 साली. आणि या धरणाला बनण्यासाठी 56 वर्ष लागली. कारण या धरणाचा भरपूर लोकांनी विरोध केला होता आणि ते कोर्टामध्ये केस चालू असल्याकारणाने एवढी वर्ष लागली. जसं की नर्मदा बचाव वगैरे असं जी काही आंदोलनं झाली ते ह्या धरणासाठी म्हणून. या धरणातील पॉवर प्लांटमधून जे वीज निर्मिती होते ती वीज आपल्या महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशला पुरवली जाते. सगळ्यात जास्त महाराष्ट्राला याची वीज पुरवली जाते. गाईस, डॅम बघून आम्ही पुन्हा हॉटेलवरती आलो आणि परत आता इथे स्टॅच्यू ऑफ युनिटी बघण्यासाठी आम्ही आलो आहे. आणि आमचं तिकीट हे 4 वाजताच होतं, म्हणून आम्हाला परत हॉटेलवरती जावं लागलं. आणि अगोदर आम्ही या सगळ्या जे ठिकाणं होते जवळची ते आम्ही बघून घेतले. 4 वाजताचं आम्ही शेड्यूल घेतलेलं. आणि आपण ऑलरेडी 4 वाजताच आपण हॉटेलमधून निघालो आहे. आणि आता बघूया आपण किती वाजता पोचतो आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे. इकडे असे हे सायकलचे ट्रॅक्स बांधलेले आहेत, खूप सुंदर काम केलेलं आहे. आणि खूप इथे स्वच्छता पण चांगली आहे. आणि तुम्ही सायकल चालवून पण इकडे येऊ शकता. गाईस, इथून बस मिळते, फ्री बस असतात स्टेशनकडे जाण्यासाठी. एकता नगर स्टेशनकडे जाण्यासाठी हे बघा, या बसेस आहेत फ्री ऑफ कॉस्ट. या बसेस आहेत फ्री ऑफ कॉस्ट स्टॅच्यू ऑफ युनिटी. तर गाईज, आम्ही स्टॅच्यू ऑफ स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये आम्ही एंट्री घेतलेली आहे. इकडे भरपूर सिक्युरिटी, हाय सिक्युरिटी आहे आणि भरपूर सिक्युरिटी पार करून आतमध्ये यावं लागतं. इकडे भरपूर पब्लिक आलेले आहे. आज सॅटर्डे आहे तर बघू शकता तुम्ही. हे बघा आमच्या मागे. आणि हा भव्य असा सरदार वल्लभभाई पटेल. आम्ही तुमच्याकडे थांबलेलो आहे काय पण. जस्ट आम्ही एंट्री घेतली आणि जोरदार असा पाऊस आला. हा बघू शकता, बघा किती भरपूर पाऊस आला. आणि इथे चांगली सोय आहे की ॲक्सेलेटर्स आहेत, बस फक्त उभं राहायचं आणि सहज चालत जाणार. जसं एअरपोर्टवरती कसे असतात ॲस्केलेटर, तसे हे ॲक्सेलेटर आहेत. चांगली सोय आहे. पण पाऊस आल्या कारणाने आमची पूर्ण पंचायत झाली. फायनली आपण जगातील सगळ्यात मोठा पुतळा, मोठा स्टॅच्यू बघायला चाललो आहे. आणि हा समोर दिसते पूर्णपणे जगातला सगळ्यात मोठा स्टॅच्यू ऑफ युनिटी, सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू. असेच अतिशय सुंदर बनवलेला आहे हा स्टॅच्यू. खूप सुंदर अवाढव्य असा हा स्टॅच्यू. आणि मध्येच पाऊस आला.
गॅलरी आहे का? अच्छा ही गॅलरी आहे. आतमध्ये जायचं आहे तर इकडे लाईन लागलेली आहे. हे बघा. हां हा सरदार वल्लभभाई पटेल लाईन लागलेली आहे. माटी के लाल सन ऑफ सॉइल. हा कोण आहे? तोच आहे सरदार वल्लभभाई पटेल. हां तो यंग असताना कसं दिसायचा? हां एवढी लाईन आहे. हमें हाई करिए देखो तुम्हारा लाइट शो तो नहीं बांधला कसा ते लिफ्टमधून उभं राहण्यासाठी पण मोठी लाईन होती आणि लिफ्टमधून आम्ही 2 मिनिटांमध्ये वर आलो आणि समोर खूप सुंदर असा व्ह्यू दिसतोय. पाऊस असल्या कारणाने एवढं क्लिअर दिसत नाही आहे, तर देखील आपण हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे स्टॅच्यूच्या तो छातीचा भाग आहे, तिथून हे व्ह्यू गॅलरी आहे, तिथून आपण हे व्ह्यू बघू शकतो. स्टॅच्यूच्या छातीचा जे भाग आहे तिथून बघू शकतो. तिथून खूप सुंदर असा व्ह्यू दिसतोय. आमच्याकडे वेळ कमी आहे तर देखील आपण ही आर्ट गॅलरी आहे, ते आता आर्ट गॅलरी आपण बघून घेऊया. खूप सुंदरशी आर्ट गॅलरी आहे. पूर्ण सरदार पटेल जे आहेत त्यांच्याबद्दल पूर्ण माहिती आहे आणि खूप छानपैकी हे आर्ट गॅलरी पूर्ण मांडलेलं आहे. आता पूर्ण आता दिसते खाली झालेलं आहे. लाईन आता कोणी नाही वरती जाण्यासाठी पूर्ण बंद केलेलं आहे आणि या सगळ्या आता लाईट्स पण आता बंद होणार आहेत. तर आपल्याला लगेच ते एक शो आहे लेझर शो. तो लेझर शो आपल्याला बघण्यासाठी पुढे जायचं आहे. लगेच आम्ही यात ही आर्ट गॅलरी बघतोय आणि लेझर शोला आता चाललोय जाऊ. त्यांचं फोटो सेशन झाल्यानंतर बघूया, फटाफट फोटो काढून घ्या आणि आम्ही आता निघूया लेझर शोला. गाईज हे जे सरदार वल्लभभाई पटेल यांचा जो स्टॅच्यू आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी, त्याच्या पायथ्याशी जाण्यासाठी पण आम्ही आमचं तिकीट होतं, पण आम्हाला ऑलरेडी उशीर झाल्या कारणाने आम्हाला तिथे जाता आलं नाही, कारण ऑलरेडी या लोकांनी बंद केलेलं तिकडची एंट्री. तर आमचं ते मिस झालं, कारण आम्हाला ऑलरेडी भरपूरच उशीर झाला आणि आता लेझर शोसाठी आम्ही इथे आलो.
ते पूर्णपणे लेझर शोसाठी ते खूप अशी अरेंजमेंट केलेली आहे. तिथे चेअर्स वगैरे ठेवलेले आहेत, म्हणजे इथे बाकडे ठेवलेले आहेत आणि पाऊस असल्या कारणाने इथे पूर्ण ओलं झालेलं आहे त्या हे बाकडे बेंचेस. नशीब आता पाऊस नाही, त्याच्यामुळे आपल्याला हे लेझर शोचा आपल्याला आनंद घेता येणार आहे. तर इथे राईट साईडला पुढे छोटं कॅन्टीन आहे. त्या कॅन्टीनमधून तुम्ही खायला वगैरे घेऊन इथे आणू शकता आणि खाता खाता तुम्ही लेझर शोचा आनंद घेऊ शकता. आणि हो, हा जो लेझर शो आहे, हा शो बघण्यासाठी पण तिकीट लागते आणि याची पण आम्ही तिकीट काढलेली आहे. इथे जेवढ्या पण ॲक्टिव्हिटीज आहेत, जेवढे साईट सीन आहेत ते बघण्यासाठी तुम्हाला तिकीट ऑनलाईन करावे लागते किंवा काउंटरवरून तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करूनच करावे लागते. इथे कॅशमध्ये तिकीट होत नाही. या शोमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबद्दल पूर्ण माहिती सांगितली जाते लेझर शोच्या माध्यमातून. खूप चांगला लेझर शो आहे. तर आपण लेझर शोचा आनंद घेऊया. तिथपर्यंत आपण निरोप घेऊया आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर आपल्या ह्या चॅनलला नवीन कोण असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स करायला पण विसरू नका. लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा आणि नेहमीसारखंच मस्त राहा, मजेत राहा, फिरत राहा, स्वस्त राहा आणि सबस्क्राईब करा. नक्की सबस्क्राईब